वेलकम टू TNA. माझं नाव प्रदीप आणि ऑलरेडी आपण जी लेक्चर सिरीज स्टार्ट केली चालू घडामोडीच्या संदर्भात आणि आपला मेन उद्देश हाच आहे की महाराष्ट्रातील कोणतीही एक्झाम असू दे त्या एक्झामसाठी आपला चालू घडामोडी हा विषय काय आपल्यासाठी कंपल्सरी आहे. आणि आपला जो लाईव्ह सेशन असतो 8 वाजता त्या लाईव्ह सेशनमध्ये जी PDF असते ती PDF मी तुम्हाला रात्री 8 नंतर टेलिग्राम चॅनलवरती पाठवत असतो. त्याच्यामागचा उद्देश हा आहे की तुम्ही लाईव्ह बघितल्यानंतर किंवा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला म्हणजे पीडीएफचे जे क्वेश्चन फॉर्मॅट असते ते तुम्हाला सॉल्व्ह करण्याची हॅबिट होऊन जाईल. अल्टिमेटली काय असते की तुम्ही जे वाचल्यानंतर तुम्ही किती रिप्रोड्यूस करू शकता की किती गोष्टी तुम्हाला आठवतात ते मॅटर करतंय. आणि त्या अनुषंगाने आपण काय करतो की 8 तासाच्या गॅप नंतर मी तुम्हाला ती PDF पाठवतो. जे पण स्टुडंट नवीन असतील किंवा ज्याने जॉईन केला नसेल तर ते लोक TNA टेक्कर न्यूज अनालिसिसचा आपला एक टेलिग्रामवरती एक चॅनलच आहे. त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि लाईव्ह चॅटमध्ये पण सुद्धा तुम्हाला ती भेटत राहील. त्याच्यावरती तुम्हाला जॉईन व्हायचे की जेणेकरून प्रत्येक आपल्या लेक्चरची अपडेट तुम्हाला त्याच्यामध्ये भेटत राहील. आणि ह्याच अनुषंगाने जर आपण बघितले जे आपण क्वेश्चन घेतो ते प्रत्येक सेक्टरमध्ये घेतो. म्हणजे आपण जे मागे आता आपण सोमवार ते सॅटर्डे जे पण आपल्याला काही लेक्चर झाले त्याच्यामध्ये आज आपण काय करतोय एक रिव्हिजनचा पार्ट बघतोय. मग त्या रिव्हिजनच्या पार्टमध्ये आपण हेही बघतोय की नेमकी कोणते कोणते महत्त्वाचे घटक होते. अशी ती फाईल होती. तर आता आपल्याला माहिती की 44 आजचा आपण सांगू शकतो लेक्चर आहे. 44 का 45 आपला लेक्चर आहे. आणि मी हीच आशा करेल की प्रत्येकाने स्टुडंट जे पण स्टार्टिंग पासून बघतायत तर त्यांनी ते पूर्ण लेक्चर बघितले असतील, कारण की त्याला त्याचा काय होईल येणाऱ्या एक्झाम मध्ये एक फायदा होईल. आणि जर तुम्ही ह्या 44 जर फाईल बघितले असते तर 45 आपला मंडेला जेव्हा लेक्चर येईल तर तुम्हालाही समजेल की काही डाटा काय असतो तो रिवाइज होत असतो. आणि पहिलं तुम्ही जे ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला करताना काय येईल ते तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल. तुम्ही मी वारंवार तेच सांगत असतो की तुम्हाला ज्या फाईल मी पाठवलेल्या आहेत किंवा 15 नंतरच्या फाईल मी तुम्हाला पाठवलेल्या त्याही तुम्हाला मी पाठवायचा प्रयत्न करेल. आपण एक महामॅरेथॉन सेशन जेव्हा आपण घेऊ मॅरेथॉन सेशन त्याच्यामध्ये आपण म्हणजे 1 ते आतापर्यंत जेवढे झालेत तेही घेण्याचा प्रयत्न करू. एक रिक्वेस्ट असेल की तुमच्यासाठी आपण क्वेश्चन घेतो. क्वेश्चन आपले भलेही कमी असेल तरी आपण त्याच्यामध्ये TNA शॉर्ट सुद्धा घेतो की जेणेकरून क्वेश्चन मधून क्वेश्चन कसा तयार होऊ शकतो हा त्याच्या मागचा उद्देश आहे. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही काय करा स्क्रीनशॉट घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही पॉईंट नोट डाऊन करू शकता की जेणेकरून एक्झामच्या 1 दिवस अगोदर तुम्हाला काय त्याची रिव्हिजन करता येईल. त्याच अनुषंगाने आपण जे मागच्या वीकमध्ये जे बघितलं ते आपण आज घेण्याचा प्रयत्न करणार आहेत की याच्यामध्ये आपण बघितलं खालीपैकी कोणता दिवस महाराष्ट्र पत्रकार दिन मी विचारला. फक्त महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 4 जानेवारी 5 जानेवारी 6 जानेवारी आणि 7 जानेवारी. याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रिक लगेच लक्षात येईल. दर्पण म्हणजे दर्पण म्हणजेच काय की आपण बोलतो 1832 मध्ये सुरुवात म्हणजे कधी 6 जानेवारी मध्ये. आणि हा पहिला आपण सांगू शकतो मराठी वृत्तपत्र फर्स्ट मराठी वृत्तपत्र सांगू शकतो आपण म्हणतो 6 जानेवारी. आणि याच्यामध्ये आपण एक टर्म्स तुम्हाला माहिती असेल. हा फक्त आपला रिव्हिजन बस चाललंय त्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. त्याच्यावरती आपण काय बोलतोय ना बाळशास्त्री जांभेकर हा एक टर्म आपल्यासाठी पॉइंट आपल्याला लगेच समजतो की बाळशास्त्री जांभेकर यांच्या संदर्भात हा काहीतरी न्यूज आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचा पत्रकार दिन आपण याच्यामध्ये काय करतो साजरा केला जातो. त्याच्यातून तुम्हाला असे वाचायला जर वर्ल्ड फ्रीडम प्रेस डे किंवा काय बोलतो आपण वर्ल्ड फ्रीडम प्रेस डे हा कधी साजरा केला जातो असंही तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा असंही बोललं जातं की वर्ल्ड फ्रीडम इंडेक्स कोणाकडनं काढला जातो. तर याचं काय सांगणार आपण 3 मे याचा आपण फ्रीडम डे सांगू शकतो. किंवा आणखीन एक क्वेश्चन त्याच्यामध्ये आणखीन एक तयार होऊ शकतो की वर्ल्ड फ्रीडम इंडेक्स काय बोलतो आपण त्याला वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स. जर तुम्हाला असं विचारलं तर भारताची रँक किती आहे तर त्याला आपण काय सांगणार भारताची रँक किती 142 142. म्हणजे मागच्या वर्षी पण 142 रँक होती आणि आज आपली रँक किती 142 आहे. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर कोणाकडनं काढलं जाते रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर त्यांच्याकडनं काढले जाते. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघितलं. क्वेश्चन काय की 2022च्या मिलन नौसेना सरावासाठी भारताने एकूण 48 देशांना आमंत्रित केले. आणि 2022 मध्ये या सरावाचे कितवे संस्करण आयोजित करण्यात येत आहे. कारण की 2021 मध्ये आपण काय सांगतोय की 10वे संस्करण ऑलरेडी झालेले आहे. आणि 2022 मध्ये आपण किती सांगू शकतो त्याचा यस 11वे संस्करण होणार आहे. आणि 11वे संस्करण म्हणजे याचा आन्सर काय राईट 2. आणि दुसरा एक पॉइंट याच्यामध्ये येतो हे कुठे होणार आहे त्याला काय सांगणार आपण विशाखापट्टणम राईट. कुठं होणार आहे हा विशाखापट्टणम. आणि मिलन म्हणजेच काय ते याच्यात सांगितलं किती जण भेटणार आहेत हे तर 46 आहेत. आपण आता 2 बोलतोय म्हणजे आपण 48 म्हणजेच काय म्हणणार देशांचा याच्यामध्ये समावेश होणार आहे. ऍक्च्युअली 46 पाहिजे होता 48 नाही 46 आहे. म्हणून काय सांगणार 46
देशांचा याच्यामध्ये काय होणार आहे, समावेश होणार आहे. नेक्स्ट जर बघितलं आपण, नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य संरक्षणासाठी सध्या भारतात 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या किती आहे? कारण की आणखीन आपली जनगणना तर आलेली नाहीये. जर आपण बघितलं जनगणनेच्या हिशोबानुसार, म्हणजे जनगणना म्हणजे 2011ची शेवटची जनगणना आहे, त्याच्यामध्ये महिलांचा रेशो किती सांगितलेला आहे, 943, म्हणजे 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या. त्याच्यात आपण किती अजून 943. आणि आता आपण हा जो क्वेश्चन तयार झाला तो नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हे किंवा नॅशनल हेल्थ फॅमिली रिपोर्ट यांच्यानुसार आहे. आणि हा रिपोर्ट काय सांगते की महिलांची, पुरुषांची संख्या जर 1000 असेल तर महिलांची संख्या किती असेल, आपण सांगणार 1020. म्हणजे हा एक पॉईंट इथं कव्हर होतो. आणि हा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट कितवा आहे, हा रिपोर्ट 5वा आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. कारण की असाच एक रिपोर्ट तेव्हा आपण बघितलं की 2015-16ला नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हे किंवा रिपोर्ट ऑलरेडी आला होता. तेव्हा जर रेशो बघितला तेव्हा रेशो आपण किती सांगितलं होता, 1000 महिला आणि 1000 पुरुष. आणि आत्ताचा जर बघितलं आपण रिसेंटली, तो सांगू शकतो 1020 ने काय वाढलेला आहे. हाही त्याच्यासाठी आपल्यासाठी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. नेक्स्ट जर चौथा क्वेश्चन बघितला आपण, खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीची नुकतीच संयुक्त राष्ट्र आतंकवाद विरोधी समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले. संयुक्त राष्ट्र जर तुम्ही बघितलं तर काही ना काही क्वेश्चन्स आपल्याला याच्यावरती फिरवलं जातो. त्यामुळे आपण काय सांगणार याच्यामध्ये TS तिरुमूर्ती यांची नुकतीच काय सांगणार आपण, संयुक्त राष्ट्र आतंकवाद विरोधी समितीचे अध्यक्षपदी यांची निवड आहे. दॅट इज TS तिरुमूर्ती. याच्या लेक्चरची जी पण PDF मी तुम्हाला रात्री 8 नंतर ती तुम्हाला PDF पाठवेल, जेणेकरून जे स्टुडंट लाईव्ह असतील ते स्टुडंट काय करतील, रात्री 8 नंतर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील. नेक्स्ट क्वेश्चन बघितला आपण, दीपक कुमार व अजय कुमार चौधरी यांनी नुकतीच कोणत्या बँकेच्या नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे? दीपक कुमार आणि अजय कुमार, तर आपण काय सांगणार, येस, भारतीय रिझर्व्ह बँक. ठीक आहे. 1934 नंतर आपण काय सांगतो, 1934च्या ऍक्ट नुसार याच्यामध्ये कार्यकारी संचालक येते. काय ते कार्यकारी संचालन येते. त्याच्यानंतर आपण सांगू शकतो बिगर कार्यकारी संचालन येते. बिगर कार्यकारी संचालन येते. आणि ह्या कार्यकारी संचालन मध्ये यांची काय झालेली अपॉइंटमेंट झालेली, कोणाची, दीपक कुमार आणि अजय कुमार. आता कार्यकारी संचालन मध्ये तुम्ही जर बघितला याच्यामध्ये गव्हर्नर सुद्धा असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण सांगू शकतो 4 डेप्युटी गव्हर्नर सुद्धा असतात. गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर. त्याच्या व्यतिरिक्त आपण सांगू शकतो की दीपक कुमार आणि अजय कुमार ह्या दोघांची नियुक्ती कशामध्ये झालेली आहे ती सांगणार आपण, भारतीय रिझर्व्ह बँक आणि कार्यकारी संचालक म्हणून. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं की गव्हर्नरची जी अपॉइंटमेंट केली जाते ते कोणाकडनं केली जाते, त्याच्यामध्ये एक शोध समिती असते. शोध समिती काय करते, नावं रेकमेंड करते आणि त्याच्यानंतर नावं कोणाकडे पाठवले जातात, येस, ऑब्विसली त्याला बोलतो आपण कॅबिनेट कॅबिनेट कमिटी असते. त्या कॅबिनेट कमिटीचे पण त्याचे हेड असतात प्राईम मिनिस्टर. म्हणजे अल्टिमेटली भारताचे पंतप्रधान काय करतात, त्या अपॉइंटमेंटसाठी त्यांचा सहभाग असतो. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघितला, साहित्य अकादमीकडून नुकतेच किती भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा केलेली आहे? काय सांगितलेलं मी, किती भाषांसाठी विचारले. कारण साहित्य अकादमीवरती आपण जर बघितलं याच्यावरती काही ना काहीतरी क्वेश्चन्स याच्यावर विचारला जाऊ शकतो. तर आपण काय सांगू शकतो, 20 भाषांसाठी. किती, 20 भाषांसाठी याला आपण सांगू शकतो. कारण की आपल्याला माहिती आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये 8वी परिशिष्ट आहे. 8वी परिशिष्ट म्हणजे आपण काय सांगणार त्याच्यामध्ये, येस, त्याच्यामध्ये सांगणार की आपण भाषा संदर्भात दिलेला आणि त्याच्यामध्ये मूळ राज्यघटनेमध्ये 14 भाषा आणि आता आपण काय सांगू शकतो 22 भाषांचा समावेश आहे. आता 22 मधून 20 भाषांना काय सांगणार, साहित्य अकादमीचा पुरस्काराची काय घोषणा त्याच्यात केलेली आहे. आणि याच्यात साहित्य अकादमी अवॉर्ड 2021 जे ऑलरेडी तुम्हाला मी पहिले अगोदर पाठवलेली आहे. आणि आजही मी तुम्हाला रात्री 8 नंतर याची PDF तुम्हाला पाठवेल, जेणेकरून तुम्ही याच्यावरती एक लक्ष द्या. आणि आपल्याला जमलंच तर आपण याच्यावरती आणखीन आपले काही क्वेश्चन्स पेंडिंग आहेत की ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल नोवेलमध्ये कोणाला भेटले किंवा पोएट्रीमध्ये कोणाला भेटले किंवा शॉर्ट स्टोरीज असतील, त्या बायोग्राफी असेल, क्रिटिसिझम असेल, ऑटोबायोग्राफी असेल, याच्यामध्ये कोणत्या व्यक्तीला कोणता भेटलेला आहे त्याच्यावरती आपण एक क्वेश्चन्स आपण घेऊया. नुकताच प्रसिद्ध झालेल्या गुड गव्हर्नन्स इंडेक्स 2021. आता गुड गव्हर्नन्स इंडेक्स 2021 मध्ये खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? राईट ना. काही गुड गव्हर्नन्स त्यांनी 2021 विचारले. आणि याच्यामध्ये आपण काय बोलतो की सुशासन काय विचारलंय, सुशासन निर्देशांक. आणि त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला रँक विचारले. तर फर्स्ट रँक आपण काय सांगू शकतो, येस, फर्स्ट रँक काय सांगू शकतो, गुजरात येतो. पण आपल्याला याच्यामध्ये हेही माहिती पाहिजे की जर गुजरात जर फर्स्ट स्टेट असेल तर आपण काय सांगणार, फर्स्ट गुजरात आहे, येस. त्याच्यानंतर महाराष्ट्राची रँक किती येते, सेकंड नंबरला येते.
आणि तिसरा आपण रँक सांगू शकतो गोवा. म्हणजे 3 असे एक रँक येतात. याच्यामध्ये सांगणार आपण गुजरात येतोय, महाराष्ट्र येते आणि गोवा येते. कशाच्या संदर्भात त्यांनी विचारलंय? येस, तर आपण सांगणार गुड गव्हर्नन्स इंडेक्सच्या संदर्भात. ठीक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त कमीत कमी करप्शन होतात या दृष्टिकोनातून गुड गव्हर्नन्स आणि प्रशासकीय आपण बोलतो जे कारभार चालतो तो एकदम ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा भ्रष्टाचार नाहीये आणि त्या अनुषंगाने काय केलं जातं, गुड गव्हर्नन्स ऍक्च्युअली प्रकाशित केला जातो. आणि याच्यामध्ये पण ग्रुप ए कंट्री असते, ग्रुप बी कंट्री असते, नॉर्थ ईस्टची स्टेट असते, नॉर्थ ईस्ट किंवा आपण बोलू शकतो हिमाचल किंवा प्रदेश असतील त्यांची सुद्धा याच्यामध्ये काय स्पेसिफिक अशी रँक लावली जाते. पण आपण काय म्हणणार, ही जी रँक आपण लावली ती ग्रुप ए गटासाठी लावली. काय बनवत त्याला, ग्रुप ए गटासाठी आपण ही रँक लावली. महाराष्ट्र असेल, त्याच्यामध्ये गुजरात असेल आणि त्याच्यामध्ये गोवा असेल. तुम्हाला जर विचारलं ग्रुप बी मध्ये कोणता राज्य येतोय गुड प्रशासन मध्ये, तर त्याला बोलायचा मध्य प्रदेश. कशामध्ये सांगणार, ग्रुप बी मध्ये, म्हणजे कॅटेगरी वाईज मध्ये जर आपण विचार केला तर ग्रुप बी मध्ये जर तुम्हाला विचारला हिल स्टेट मध्ये कोणता राज्य येतोय, तर आपण त्याला सांगायचं येस हिमाचल प्रदेश. हिल स्टेट मध्ये तुम्हाला जर विचारलं तर कोणता राज्य येतोय आणि त्यांनी तुम्हाला विचारलं की केंद्रशासित प्रदेश मध्ये कोणता राज्य येतोय, कोणता सांगतोय मी, केंद्रशासित प्रदेश मध्ये कोणता राज्य येतो गुड गव्हर्नन्स म्हणून, येस दिल्ली. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला काय माहितीच असायला पाहिजेत. आणि एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची, गुड गव्हर्नन्स डे आपण सुशासन दिवस कधी साजरा केला जातो, 25 डिसेंबर, राईट ना. आणि 25 डिसेंबरच का, कारण की अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे. त्या अनुषंगाने आपण 25 डिसेंबर गुड गव्हर्नन्स डे म्हणून काय करतो, साजरा केला जातो. आणि त्याचे पॅरामीटर्स. नेक्स्ट क्वेश्चन बघितला आपण, खालीपैकी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, मी आर्थिक बोलतोय सामाजिक नाही, आर्थिक सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती लिव्हिंग लॅब सुरू करण्यासाठी UNCDF सोबत एक समंजस करार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो ओडिसा. काय सांगणार आपण त्यांच्याशी, आर्थिक सक्षम साठी त्यांनी काय केलं, त्यांच्याशी करार केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण नाव घेऊ शकतो ओडिसा. ठीक आहे. आणि युनायटेड नेशन कॅपिटल डेव्हलपमेंट फंड, काय म्हणतात त्याला आपण, युनायटेड नेशन कॅपिटल डेव्हलपमेंट फंड, हा त्याचा आपण मेन फुल फॉर्म जर बघितलं तर आपण सांगू शकतो. आणि त्याच्या जोडीला आपण नाव कोणाचा घेऊ शकतो, ओडिसा हा त्याचं नाव घेऊ शकतो. आणि मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर महिला, वुमन एम्पॉवरमेंट, महिला सक्षमीकरण इकॉनॉमिकच्या पर्स्पेक्टिव्हने हा त्याचा मागे मेन त्यांचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचार, खालीलपैकी कोणत्या पोलीस दलाने नुकतेच उन्नती नामक ई लर्निंग काय केलं जाते, प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. आणि हे उन्नती नामक ई लर्निंग म्हणजेच काय, कारण की जेव्हा त्या भागाचा जेव्हा क्राईम रिपोर्ट बघितलं गेलं तेव्हा क्राईम रिपोर्टमध्ये असं चेक केले की 85% जे क्रिमिनल्स आहेत त्यांचा कोणताही पूर्वी पास्ट नसताना त्यांच्याकडनं क्रिमिनल गोष्टी झालेल्या आहेत किंवा त्यांनी केलेल्या आहेत, त्या लोकांना आपण सांगू शकतो सुधारण्यासाठी किंवा त्यांना स्किल डेव्हलप करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हा काय केलेला आहे, लॉन्च केलेला आहे ई नामक लर्निंग ॲप. या अनुषंगाने आपण सांगू शकतो. कारण की कॉल युअर कॉप आपण मागे पण बघितलं होतं, कॉल युअर कॉप ही पण स्कीम कोणी काढली होती, तर आपण सांगणार नागालँड. काय बोलणार आपण, नागालँडने काढली होती. ठीक आहे, हे पण क्वेश्चन्स आपण ऑलरेडी बघितले होते. त्याच्यानंतर सर्वोत्तम पोलीस स्टेशनचा पुरस्कार तर आपण लगेच सांगता आलं पाहिजे सदर बाजार, हे पण आपलं एक मागे झालं होतं सर्वोत्तम. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं बाल स्नेही पोलीस स्टेशन कुठं उभारण्यात येणार आहे, तर त्याचा आन्सर येतो पुणा. किंवा आपण सांगू शकतो मानवी तस्करी ह्युमन ट्रॅफिकिंग संबंधात स्पेशल पोलीस स्टेशन कुठं उभारण्यात येणार आहे, तर तो आपण सांगू कुठला, UP. ठीक आहे ना, उत्तर प्रदेश. याच्यामध्ये तुम्हाला असे विचारलं की बेस्ट अकॅडमी पोलीस स्टेशनला कोणत्या पोलीस स्टेशनला बेस्ट अकॅडमी म्हणून अवॉर्ड भेटला, तर ते आपण सांगू शकतो राजस्थान. तर दॅट इज द दिल्ली पोलीस कमिशनर लॉन्च दिस स्कीम. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, खालीलपैकी कोणता दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो, मायनॉरिटीज राईट डे म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. आणि आपण किती सांगणार, 18 डिसेंबर काय बनणार त्याला. ठीक आहे, खालीपैकी कोणता दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो, तर आपल्याला माहिती आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 29 आणि 30 काय बोलणार, कलम 29 आणि 30 म्हणजेच काय झालं, हे मूलभूत अधिकार आहे. कलम 29 आणि 30 मध्ये पण सुद्धा याची काय प्रोव्हिजन दिलेली आहे, तर ही आपल्याला माहिती पाहिजे. कारण की अल्पसंख्याक हक्क दिन कोणाकडनं साजरा केला जातो, तर आपण काय बोलणार, संयुक्त राष्ट्र. येस,
युनायटेड नेशनकडनं हा दिन साजरा केला जातो कारण की 8 डिसेंबर 1992 काय बनवलं त्याला आपण 8 डिसेंबर 1992 त्यांचा घोषणापत्र त्या संदर्भात त्यांनी काय त्याची अंमलबजावणी केलेली आहे आणि यानुसार 8 डिसेंबर 1992 संयुक्त राष्ट्राने त्याची अंमलबजावणी केलेली, काही कायदे बनवलेले आहेत, काही घोषणापत्र केलेले आहेत आणि यानुसार भारतामध्ये सुद्धा राष्ट्रीय अल्पसंख्याक राष्ट्र आयोग सुद्धा भारतामध्ये आहे. त्याच्याच अनुषंगाने आपण सुद्धा ते काय केलेले आहेत. त्यामुळे काय लक्षात ठेवणे ना 8 डिसेंबर. नेक्स्ट क्वेश्चन मला खालीपैकी कोणता फुटबॉलपटूला 7व्यांदा कधी बोलतोय मी 7व्यांदा सर्वोत्कृष्ट फुटबॉल बलंद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. राईट ना, कारण की क्वेश्चन विचारताना त्यांनी विचारलंय तर काय म्हणणार त्याला आपण येस लिओनस मेसी यांना 7व्यांदा पुरस्कार देण्यात आलेले आहे. लिओनस मेसी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे टाटा मोटर्स आणि टाटा पॉवर. ठीक आहे, काय बोलतोय आपण टाटा मोटर्स आणि टाटा पॉवरने कोणत्या शहरात भारताचा सर्वात मोठा सोलार कॉर्पोरेटचा उद्घाटन केलंय. कारण की हा काय भारताचा सर्वात मोठा म्हणजे बघा हा सोलार आहे. ऍक्च्युली हा एक पार्किंग स्लॉट आहे आणि पार्किंग स्लॉटला आपण काय बोलतो आपण छत लावतो किंवा आपण मोस्ट ऑफ पत्रे वगैरे लावतो. पण याला छत त्यांनी काय केलं की त्या छतालाच त्यांनी सोलारची एनर्जी कन्वर्ट केली आणि याच्यातून क्लीन एनर्जी तयार केली जाईल. प्लस याच्या खाली ज्या गाड्या टाटा मोटर्सने ज्या बनवल्या त्या फिनिशिंग प्रोडक्ट असेल किंवा गाड्या असतील ते काय केलं जाते इथं पार्क केलं जाते. म्हणजे ऍट द टाइम त्यांचे ट्विन ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये कम्प्लीट होतात आणि तो काय सांगणार आपण तो लोकेशन कुठे येतो येस तो आपण सांगणार पुणे. तर महाराष्ट्रामध्ये आपण त्याला एक सांगू शकतो दॅट इज अ इन्व्हायरमेंटल पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट न्यूज आहे. नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारला महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी झेंडा सत्याग्रह चा आयोजन केलं आहे. राईट, झेंडा सत्याग्रह पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद. झेंडा सत्याग्रह येस याच्या संदर्भात आपण बघितलं होतं काय सांगणार त्याला आपण नागपूर आहे. कारण की अशी दोन ठिकाण होते महाराष्ट्र आणि एमपी. काय म्हणणार त्याला आपण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश जिथं काय झालं होता झेंडा सत्याग्रह झाला होता. आणि झेंडा सत्याग्रह आपल्याला माहिती आहे की हा जो ऍक्च्युली जो प्रोग्राम केला गेला काय म्हणतात त्याला आझादीचा काय अमृत महोत्सव या अनुषंगाने हा जो प्रोग्राम केला होता काय बनवत नागपूरला झेंडा सत्याग्रह. कारण की आपण काय बोलतो 1923 ला म्हणजे 1923 ला नागपूरला झेंडा सत्याग्रह झाला होता. कोणता झेंडा सत्याग्रह 1923 ला. आणि त्या अनुषंगाने आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्ये बघितलं तर सहभाग कोणाकोणाचा होता तर आपण सांगू शकतो वल्लभभाई पटेल यांचा सहभाग होता किंवा राजेंद्र प्रसाद यांचा सुद्धा काय होता याच्यामध्ये सहभाग होता. आणि हा फक्त नागपूरलाच नाही म्हणजे सत्याग्रह झाला होता हा कुठं सांगू शकतो आपण एक नागपूर सांगू शकतो आणि एक एमपी मध्ये आपण बोलू शकतो जबलपूर. काय बोलणार जबलपूरमध्ये हे झेंडा सत्याग्रह झाले होते. आणि फेमस पर्सनॅलिटीचं नाव लक्षात ठेवायचं काय ऍटलिस्ट सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अनुषंगाने यांची लिडरशिप होती किंवा आपण सांगू शकतो की वल्लभभाई पटेल किंवा इवन द विनोबा भावे, जमनालाल बजाज ठीक आहे किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा सुद्धा याच्यामध्ये काय होता सहभाग होता. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की 1931 मध्ये जी इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे सेशन झालं होतं कराची सेशन त्याच्यामध्ये पण आपण काय केलं होतं की ट्राय कलर म्हणजे 3 जे कलर आहेत त्याला आपण अडॉप्टेड केले होते. त्या हाई पॉईंट आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे झेंडा सत्याग्रह 1923. नेक्स्ट क्वेश्चन आहे की कोविड-19 ची तिसरी लाट राईट तिसरी लाट व लहान मुलांवर परिणाम या संदर्भात महाराष्ट्राने कोणत्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यबल समिती नेमली होती. आता हा क्वेश्चन इम्पॉर्टंट काय आहे कारण की आपल्याला माहिती आहे क्वेश्चन याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे राईट. त्याला काय बोलणार डॉक्टर सुहास प्रभू. कोविडच्या संदर्भात आपण एखाद दोन क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करू त्या अनुषंगाने. कारण की महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे. प्रकाशन सांगते मी काय सांगणार त्याला उद्धव ठाकरे. राईट ना. एक गोष्ट लक्षात ठेवायची महाजन समिती आहे. तुम्हाला जर विचारला महाजन समिती खालीलपैकी कशाही संदर्भात आहे तर ती महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद जो बेलगावचा जो इश्यू चालू आहे त्या संदर्भात एक कमिटी बसवली होती. कमिटी कोणी बसवली होती केंद्र सरकारने बसवली होती. तर ऑब्व्हियसली आपण काय बोलणार महाराष्ट्र सरकारने ही कमिटी बसवलेली नव्हती. जागतिक ॲथलेटिक संघटनेने खालीलपैकी कोणाला नुकतेच 2021 वर्षातील सर्वोत्तम महिला पुरस्कार कारण की आपण याच्यामध्ये अंजू बॉबी जॉर्ज हा काय सांगू शकतो सर्वाधिक संघटनेचा पुरस्कार आपण त्यांच्या याच्याने पॉइंट आज सांगू शकतो. वुमन ऑफ द इयर अंजू बॉबी जॉर्ज.
आरबीआयने खालीलपैकी कोणत्या बँकेला नुकताच 1.8 कोटी रुपयांचा आकारला आहे? यस, पंजाब नॅशनल बँक. आणि पंजाब नॅशनल बँकची आपण हिस्टॉरिकल फॅक्ट्स पण बघितली होती, राईट ना, कारण की 1800 काय बोलणार त्याला 1894 म्हणजे राष्ट्रीयकृत. आता ही पंजाब नॅशनल बँक आपण काय बोलणार? येस, ही काय राष्ट्रीयकृत बँक आहे, की आपण त्याला बोलू शकतो की पब्लिक सेक्टर बँक आपण तिला बोलू शकतो. आणि याची जी स्थापना होती 1819 मे 1894 ला याची स्थापना आहे. आणि आता नुकतंच 1.8 कोटी रुपयांचा तिच्यावरती काय दंड आकारला होता पंजाब नॅशनल बँक वरती आपण सांगू शकतो. कारण की याच्यामध्ये आपण तेही बघितलं होतं की भारताची ब्रिटिशांची बँक आणि ईस्ट इंडिया कंपनीची बँक आणि स्वदेशी बँक दोन टाईपच्या बँक आहेत. त्याच्यामध्ये आपण बोलू शकतो जेव्हा स्वदेशी बँकांची जेव्हा तयारी झाली किंवा त्याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँक असेल, अलाहाबाद बँक असेल, बँक ऑफ बरोडा असेल. आणि जर आपण इकडे बघितलं ब्रिटिशांची बँक, त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो ईस्ट इंडिया कंपनीची बँक असतील. मग त्याच्यामध्ये असेल की बँक ऑफ कलकत्ता असेल, बँक ऑफ बॉम्बे असेल, बँक ऑफ मद्रास असेल. त्या तिघा बँकांना 1955 मध्ये आपण काय सांगतो इम्पिरियल बँक. आणि इम्पिरियल बँकलाच आपण काय बोलतो स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तिला काय केले कन्वर्ट केलेलं आहे. आणि इकडे आपण काय सांगू स्वदेशी बँक मध्ये ही एक लाला हरिकिशन त्याचं नाव घेतलं जातो पंजाब नॅशनल बँकच्या संदर्भात. ठीक आहे. नुकतंच 5 वर्ष मुदतवाढ दिलेली पंतप्रधान कृषी सिंचन योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आली? तर तिला काय सांगू आपण 2015 मध्ये तिला लॉन्च केली आहे. कधी 2015 मध्ये तिला लॉन्च केलेली आहे. आणि तिचा टार्गेट किती होता 2021 ते 2022. लॉन्च किती केली 2015 मध्ये, टार्गेट होता 2021 ते 22. आता तो एक्सटेंड केला किती सांगणार 2025 ते 2026. ही तारीख लक्षात ठेवायची. कोणती सांगते प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. तिचा टार्गेट आता किती गेला 2025 ते 26. आणि याचा मेन काय की 22 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा करून देणे. किती 22 लाख शेतकऱ्यांना. नावावरून समजते काय कृषी सिंचन आहे. ठीक आहे ना. म्हणजेच काय कृषी सिंचन म्हणजेच काय प्रत्येक शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करून देणे आणि उत्पादन वाढवणे हा त्याच्या मागचा मेन उद्देश आहे. नेक्स्ट खालीपैकी कोणता दिवस भारतातील राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो? ठीक आहे. राष्ट्रीय शेतकरी दिन तर तुम्हाला माहिती असेल तर आपण बघितलं होतं भारताचे 5वे पंतप्रधान कोण? भारताचे 5वे पंतप्रधान यांच्या जन्मदिवसाच्या दिवसापासून आपण काय करतोय साजरा करतोय. यस, चौधरी चरण सिंग. काय म्हणतात त्यांना चौधरी चरण सिंग. त्यांनी काय केलं होतं किसानांच्या संदर्भात काही योजना राबवल्या त्यांनी. त्या अनुषंगाने आपण राष्ट्रीय शेतकरी दिन हा आपण 23 डिसेंबरला आपण सेलिब्रेट करतो. 23 डिसेंबरला आपण सेलिब्रेट करतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल त्यांची जी समाधी आहे त्या समाधीला आपण काय बोलतात किसान घाट. आणि ते किसान घाट कुठे मित्रांनो लक्षात ठेवायची दिल्ली. ठीक आहे. किसान घाट कुठे दिल्ली. गांधींची जी समाधी त्या समाधीला काय बोलतात कमेंट बॉक्स मध्ये लगेच सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी विकसित जमिनीवर मारा करणाऱ्या कोणत्या क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी घेतली? आणि हा काय सांगू शकतो आपण ओडिशाचा किनारपट्टी हे सांगू शकतो आपण स्वदेशी म्हणजे भारताने बनवलेलं आहे. आणि काय म्हणतात त्याला जमिनी टू जमिनी म्हणजे जमिनीवरनं काय केलं जाईल मारा केला जाईल. आणि त्याला आपण काय बोलतो प्रलय. यस, तर प्रलय त्याचा एक राईट आन्सर असेल. आणि जरी तो तुम्हाला जास्तच विचारला तर त्याला सांगू शकतो आपण मारक क्षमता. याची एक पॉइंट तुम्हाला पाहिजेच पाहिजे. ठीक आहे. 150 किलोमीटर. ठीक आहे. 150 किलोमीटर तर आपण बोलू शकतो 500 किलोमीटर. किती सांगणार मित्रांनो 150 किलोमीटर तर आपण सांगणार 500 किलोमीटर पर्यंत काय येते तिची मारक क्षमता येते. किंवा 500 ते 1000 500 किलोग्रॅम ते 1000 किलोग्रॅम वस्तू उचलून घेऊन जाण्याची त्याच्यामध्ये क्षमता असेल. आणि तो कोणता असेल प्रलय. ठीक आहे. नेक्स्ट खालीपैकी कोणत्या राज्याने आपल्या राज्यातील पोलीस दलांमध्ये तृतीयपंथीयांना 1% आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे? त्याला काय बोलू आपण कर्नाटका. ठीक आहे. कारण की आता जर बघितलं तुम्ही तृतीयपंथ किंवा ट्रान्सजेंडर आता 2022-21 जी जनगणना येईल त्या जनगणनेनुसार त्यांनी एक असं ठरवले की जो 3 कॉलम असतील त्या पहिला कॉलम असेल मेल फिमेल आणि तिसरा एक कॉलम असेल ट्रान्सजेंडर. ठीक आहे. त्याला आरक्षण देणार आपण सांगू शकतो पहिला यस काय सांगणार कर्नाटक मध्ये. तुम्हाला असा क्वेश्चन आला राष्ट्रीय लोकसेवा आयोग मध्ये तृतीयपंथीसाठी आरक्षण देणारा पहिला राज्य कोणता? कशा संदर्भाने विचारलंय तुम्हाला? ठीक आहे ना. पहिला राज्य त्यांनी विचारलंय तुम्हाला
राष्ट्रीय लोकसेवा आयोग मध्ये पहिला आरक्षण देणारा राज्य असेल तो म्हणजे आसाम. म्हणजे मी भारताच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला तर ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आणखी सांगू शकतो मिस ट्रान्सजेंडर. म्हणजे बघा राज्य लोकसेवा आयोग आपण आता एक बघितलं, ठीक आहे. लोकसेवा आयोग हा एक शब्द बघितला आणि तो कुठं सांगणार आपण, येस तो सांगणार आपण आसाम. जसं आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असते तशी आसाम पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याच्यामध्ये महिलांना ट्रान्सजेंडर. त्याच्यानंतर आपण बघितलं मिस ट्रान्सजेंडर युनिव्हर्स कोणाला दिला, मिस ट्रान्सजेंडर युनिव्हर्स, ठीक आहे. काय सांगणार आपण, श्रुती सुतार. आणि ह्या कुठल्या आहेत, येस ह्या कुठल्या आहेत, केरळचे, ठीक आहे. कारण की ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी त्यांनी जास्तच काम केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारला पहिला ट्रान्सजेंडर विद्यापीठ, काय विचारते तुम्हाला, पहिला ट्रान्सजेंडर विद्यापीठ कुठे, तर काय सांगायचं मित्रांनो, यूपी. यूपी मध्ये पण कुठे आहे, कुशीनगर, भारताचा पहिलाच ट्रान्सजेंडर विद्यापीठ त्याला आपण सांगू शकतो, राईट. येस, कर्नाटका प्रोव्हाइड 1% रिझर्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन, BWF जगातील बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2021 ही स्पर्धा नुकतीच खालीपैकी कोणत्या देशात पार पडली, तर काय सांगणार मित्रांनो, स्पेन मध्ये ही पार पडली, ठीक आहे. आणि हा आतापर्यंतचा कितवा, 26वा एडिशन होता. काय बोलणार त्याला आपण, आतापर्यंत हा 26वा एडिशन होता. आणि याच्यामध्ये एक पॉइंट सांगू शकतो की ठीक आहे, श्रीकांत किदांबी, ठीक आहे, श्रीकांत किदांबी यांना नुकताच आपण काय बोलू शकतो, रौप्य पदक भेटले, ठीक आहे. त्यामुळे ऑलिम्पिक मध्ये जेवढे पदक भेटले त्याच्यावरती आपण 2-2, 3-3 क्वेश्चन बघितलेले आहेत. त्यामुळे आपण काय म्हणणार, 26वा एडिशन होता, स्पेन मध्ये होता. श्रीकांत किदांबी म्हणजेच आतापर्यंत पहिलाच भारतीय बॅडमिंटनपटू की ज्यांना काय रौप्य पदक त्यांना भेटलेलं आहे. ओके. महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्याला आंबोली क्षेत्रातील जैवविविधता वारसास्थळ म्हणजे बायोडायव्हर्सिटी त्याला स्टेट म्हणून त्याला डिक्लेअर केलेलं आहे, वारसास्थळ म्हणून त्याला घोषित केलेलं आहे. भंडारा, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग. मागे आपण एकही बघितलं होतं की ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये काही असे ठिकाण आहेत की जिथं ऑलरेडी जागतिक म्हणजे काय जैवविविधतेचा वारसास्थळ त्यांना डिक्लेअर केलेलं आहे. याच्यामध्ये काय सांगू शकतो आपण, सिंधुदुर्ग. आणि सिंधुदुर्गच का याच्यामध्ये बोलतोय आपण, की सिंधुदुर्ग असा भाग आहे की तो भाग तिथे पश्चिम घाटाचा म्हणजे आपण काय म्हणतो सह्याद्री भाग आपण त्याला बोलू शकतो, काय पश्चिम घाट किंवा सह्याद्रीचा भाग या, ठीक आहे ना, पश्चिम घाट किंवा सह्याद्रीचा भाग आहे सिंधुदुर्ग. आणि इथं सिंधुदुर्गला इथं आपण बोलतो कोणता, तिथे एक सांगू शकतो आपण दुर्मिळ मासे, ठीक आहे, दुर्मिळ मासा तिथे भेटलाय त्यालाच आपण काय म्हणतो देव मासा. आणि एखादा दुर्मिळ मासा असेल तर त्याला काय दिलं जातं, नाव दिलं जातं. आणि यावरनं त्यांनी काय केलेलं आहे की आंबोली जो क्षेत्रातील जो भाग आहे त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे. आता या दुर्मिळ माशाचं आपण नाव काय सांगू, शिष्टुरा. काय नाव सांगणार त्यांचं, शिष्टुरा हिरण्यकश, ठीक आहे. शिष्टुरा हिरण्यकश हा दुर्मिळ मासा आहे. हा दुर्मिळ मासा कुठे भेटला, सिंधुदुर्गामध्ये भेटलाय. आणि हिरण्यकश काय, हिरण्यकश ही नदी आहे आणि नदी कुठून उगम पावते, ही तर आंबोली घाटातून नदी उगम पावते. आणि हा आंबोली क्षेत्राची जैवविविधता भेटणारा पहिलाच नाहीये इंडिया म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच नाही. तर त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो गणेश खिंड पण आहे, कोणती, गणेश खिंड. आणि गणेश खिंड काय सांगतो आपण, पुण्यामध्ये येते, तिला सुद्धा जैवविविधतेचा स्थळ तिला जैवविविधता तिला दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण सांगू शकतो अल्लापल्ली, काय बोलणार त्याला, अल्लापल्ली, तिथं पण काय जैवविविधतेचा ऑलरेडी म्हणजे जैवविविधतेचा वारसास्थळ म्हणून तिला काय डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्या अगोदर आपण सांगतो लांडोर खोरी, काय सांगतो आपण, लांडोर खोरी. कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोण कुठे येते. गणेश खिंड मी पुण्यामध्ये सांगितले, अल्लापल्ली आणि लांडोर खोरी कुठं कुठं लोकेशन येते ते एक सांगा. आणि सिंधुदुर्गामध्ये आणखीन एक आहे, म्हणजे काय सांगणार तुम्ही, 1, 2, 3 आणि सिंधुदुर्गामध्ये 2 आणखी म्हणजे 5 आपण बोलू शकतो की ज्याला महाराष्ट्र सरकारने जागतिक वारसास्थळ दिलेलं आहे. जागतिक वारसास्थळ देण्याची जबाबदारी दोघांची पण असते. त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल. कारण की संसदेने कायदा बनवलाय जैवविविधता प्राधिकरण, जैवविविधता प्राधिकरण, जैवविविधता प्राधिकरणानुसार केंद्र सरकार सुद्धा स्टेटस देऊ शकते. आणि आपण सांगू शकतो राज्य विधानसभा तो सुद्धा स्टेटस देऊ शकतो महाराष्ट्र सरकारकडनं. भारतीय रिझर्व्ह बँकेकडनं नुकताच वित्तीय साक्षरता रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला. हा रिपोर्ट आरबीआय कडून वर्षातून किती वेळा प्रसिद्ध केला जातो, ठीक आहे. तर हा रिपोर्ट आपण सांगू शकतो 1 जानेवारी मध्ये त्याला प्रकाशित केला जातो, जानेवारी सांगू शकतो. आणि दुसरा एक प्रकाशित केला जातो तो जुलैमध्ये. तर मला आपला राईट आन्सर काही 2 आहे. काय सांगते फायनान्शियल लिटरसी रिपोर्ट आहे हा, ठीक आहे. फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट आहे किंवा आपण सांगू शकतो बँकचा आर्थिक पाहणी याच्यामध्ये केली जाते. कोणत्या बँकेमध्ये किती एनपीए वाढलाय, नॉन परफॉर्मन्स किती वाढलाय, कोणत्या बँकेमध्ये नॉन परफॉर्मन्स कमी झालाय. तर आपण काय सांगणार, सर्वात जास्त एनपीए
सर्वात जास्त एनपीए म्हणजेच काय, नॉन परफॉर्मिंग असेट किंवा त्याला अकार्यक्षम मालमत्ता असंही बोललं जाते, अकार्यक्षम मालमत्ता किंवा नॉन परफॉर्मिंग असेट. तर सर्वात जास्त एनपीए आपण काय सांगू शकतो, स्टेट बँक ऑफ इंडिया फर्स्ट, आणि सेकंड सांगू शकतो पंजाब नॅशनल बँक, जी रिसेंटली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब नॅशनल बँकला दंड पण आकारला होता, की दोन्ही पॉईंट आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, भारतीय ग्रीन बिल्डिंग काउन्सिलिंग नुसार गोल्ड सर्टिफिकेशन सन्मानित करण्यात आलेला पहिला रेल्वे स्टेशन कोणता. क्वेश्चन काय इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांनी विचारलं पहिला, आणि पहिला जर याच्यामध्ये पहिला असा रेल्वे स्टेशन आहे ज्याच्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये पण त्यांचं नाव आहे. कशामध्ये, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्टेटस मध्ये पण त्यांचं नाव आहे. येस, काय नाव बोलणार त्यांचं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, किंवा त्याचा पूर्वीचा नाव व्हिक्टोरिया, त्याला बोलतो CSMT, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. CST स्टेशन ही त्याला प्रसिद्ध आहे, त्यांना काय दिलेलं आहे, त्या स्टेशनला काय दिलेलं आहे, हा सर्टिफिकेट दिलेला आहे. आणि वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये पण त्याचं काय येतो, नाव येतो. नेक्स्ट, इंडिया जस्टिस रिपोर्ट 2020च्या अहवालानुसार महाराष्ट्र कोणत्या रँकवरती आहे. ठीक आहे, महाराष्ट्र कोणत्या रँकवरती आहे, तर काय सांगणार आपण, महाराष्ट्राची रँक काय येते, 1 नंबर येते. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला टॉप 3 रँक जर तुम्ही त्यांनी जर विचारला, टॉप 3 रँक, तर आपण सांगणार महाराष्ट्र 1 नंबरला येते. ठीक आहे, दुसऱ्या नंबरला येते तामिळनाडू, आणि तिसऱ्या नंबरला येते तेलंगणा. अशा 3 आपण सांगू शकतो. फर्स्ट महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणा ह्या याच्यावरती विचारला जातोय. आता न्याय म्हणजेच काय, तर जस्टिस म्हणजे कोणत्या बेसवरती, म्हणजे फॉर एक्झाम्पल पोलीस किंवा पोलिसांकडून तुम्हाला किती जस्टिस भेटते, त्याच्यानंतर आपण बोलतो प्रिझनर, कैदी जे असतील त्यांच्या संदर्भात असेल, किंवा आपण बोलू शकतो की लिगल एड, की एखाद्या व्यक्तीला सपोज त्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याला पैसे नसेल तर त्या व्यक्तीला जी आपण कायदेशीर त्याला जी मदत भेटते ती किती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटते, किती जलद भेटते, ह्या दृष्टिकोनातून त्याचा काय केला जातो, चेक केला जातो. आणि चौथा आणि महत्त्वाचा इम्पॉर्टंट, ज्युडिशरी, न्यायिक तत्वावरती तुम्हाला किती लवकर तुम्हाला जस्टिस भेटते हे त्याच्यामध्ये काय केलं जातं, चेक केलं जातो. तर महाराष्ट्र इज लेडिंग नंबर 1, सेकंड नंबर इज तामिळनाडू, आणि थर्ड नंबर इज तेलंगणा. नेक्स्ट क्वेश्चन याच्यावर ऑलरेडी मी तुम्हाला दिलेली आहे. पंजाब 4 येतो, केरला 5 येतो, पण टॉप 3 आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. आणि ही सेकंड एडिशन होती इंडिया जस्टिस रिपोर्ट. आणि याच्यात तुम्हाला हे विचारलं जाईल की हा जो रिपोर्ट आहे हा कोणाकडनं काढला जातो, तर रिपोर्ट कोणाकडनं काढला जातो, तर काय लक्षात ठेवायचं, टाटा ट्रस्ट यांच्याकडनं हा रिपोर्ट काय केला जातो, काढला जातो. याच्या जोडीला यांच्या संलग्न काही संस्था आणखीन पण आहेत, 4-5 संस्था आहेत, पण आपण काय लक्षात ठेवायचं, ऍटलीस्ट टाटा ट्रस्ट म्हणून तुम्ही काय करा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय, पीपल इथिकल ट्रीटमेंट. पेटा म्हणजेच काय, तर त्याला बोलतात पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल. ठीक आहे, हा पर्सन ऑफ द इयर 2021 पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला, येस, त्यांचं नाव काय, आलिया भट्ट. राईट, यांना रिसेंटली पेटा अवॉर्ड त्यांना देण्यात आला, कारण की प्राण्यासंदर्भात हा पुरस्कार दिला जातो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पुढील मुख्य अर्थतज्ञ म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याचं नाव काय सांगणार, पिएरे ऑलिव्हियर गोरिचास. ठीक आहे, हा त्यांचं नाव आहे, पिएरे ऑलिव्हियर गोरिचास. कारण की आपल्याला माहिती आहे की यांची जागा ही कोणाची जागा घेणार आहेत, आता ही जागा कोणाची घेणार, भारतीय अनुवंशिक, काय सांगणार त्यांचं नाव, गीता गोपीनाथन. ठीक आहे, गोपीनाथन यांची काय घेणार आहेत, ती जागा घेणार आहेत. कोण, पिएरे ऑलिव्हियर रायसिस. कारण की गीता गोपीनाथांची पण आता जी नियुक्ती झाली, आता यांची जी नियुक्ती झालेली, त्यांची नियुक्ती आपण काय सांगू शकतो, उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून. ठीक आहे, उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे कुठं, IMF मध्ये. आणि ह्या पहिल्या महिला आहेत, यांची अपॉइंटमेंट इकडे झाली, आणि यांच्या जागेवरती आता नवीन अपॉइंटमेंट झाली ती पिएरे ऑलिव्हियर गोरिचास. 30 जानेवारी 2022 गुरु गोविंद यांचे काय कितवी जयंती साजरी केली, तर आपण काय सांगणार मित्रांनो, 355वी. ठीक आहे, 355वी जयंती यांची साजरी केलेली आहे. कारण की यांची जयंती जेव्हा साजरी केली जाते तेव्हा तिला काय म्हणतात, प्रकाश पर्व. ठीक आहे, त्या जयंतीचा त्या दिवशी काय बोललं जाते, प्रकाश पर्व या त्या जयंतीला नाव वापरलं जाते. आणि आपण एक बघितलं होतं रोड टू पीस, काय बोललं होतं, रोड टू पीस म्हणजे एक कॉरिडॉरची आपण चर्चा केली होती. कोणता कॉरिडॉर, इंडिया आणि पाकिस्तान, 6.5 किलोमीटरचा. कुठे तो कॉरिडॉर, रावी नदीवरती आहे. ठीक आहे,
त्या दिवशी पण आपण त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण एक पॉईंट बघितलं होतं, गुरु गोविंद सिंग राज्याच्या चळवळीला बळकटी देण्यासाठी तसेच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात कधीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा या नावाने मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनने घेतलेला आहे. तर काय बनवलं त्याला 1 मे 2022 गव्हर्नमेंटचा पण असाच प्रोग्राम आहे की जास्तीत जास्त लोकांना काय करणे म्हणजे येणाऱ्या ज्या भविष्यामध्ये आपण सांगणार काय येणाऱ्या ज्या भविष्यामध्ये ज्या ऑलिम्पिक स्कीम आहेत, ठीक आहे, म्हणजे 2022 असेल, ठीक आहे, किंवा 2024 असेल किंवा 2026 असेल, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधून खेळाडूंना तयार करणे किंवा त्यांना प्रोत्साहन करणे हा त्याच्या मागचा मेन उद्देश आहे. तर आपल्याला माहिती आहे 2022, 24, 26 तर आपण काय सांगणार, येस ती सांगणार आपण बीजिंग म्हणजे चीनमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर 24 आपण सांगू शकतो फ्रान्समध्ये होणार आहे आणि 26 जर त्यांनी मला विचारलं 26 आपण सांगू शकतो इटलीमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर तिन्ही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. एक बीजिंग, 24, 26, तिसरी कुठं होणार आहे, इटलीमध्ये होणार आहे. ह्या अनुषंगाने पण आपल्याला अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सध्या चर्चेत असलेला रतन एन टाटा द ऑथोराइज बायोग्राफी हे पुस्तक खालीपैकी कोणी लिहिले आहे, तर काय सांगणार त्यांना, डॉक्टर थॉमस मॅथ्यू. ठीक आहे, पुस्तक अजून पब्लिश झालं नाही पण पुस्तक पब्लिश होणार आहे. ऑटोबायोग्राफी ऑफ द रतन टाटा यांच्या संदर्भात पुस्तक आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने भारताचा 2021-22 आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय, तो आपण बघितला होता वर्ल्ड बँक. ठीक आहे, याच्यासाठी इम्पॉर्टंट काय आपल्याला की फॉर एक्झाम्पल आपण सांगू शकतो आरबीआय पण सांगते आर्थिक विकास दर किती असेल, त्याच्यानंतर वर्ल्ड बँक पण सांगते, त्याच्यानंतर आपण सांगू शकतो की आणखीन काही संस्था आहेत. ठीक आहे, आता हे कोणी सांगते, राष्ट्रीय नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस NSO यांनी सुद्धा हा काय केलेला आहे, प्रकाशित केलेला आहे. त्यामुळे तिन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला ते गोष्टी माहिती असायला पाहिजे की कोणी कोणता डाटा सांगितलेला आहे, त्या अनुषंगाने आपल्याला क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, कारण की आरबीआयचं बघितलं तर आरबीआय काय सांगू शकतो आपण 9.5, ठीक आहे ना, 9.5% वाढ आरबीआयने कशामध्ये, जीडीपी मध्ये सांगितलेली आहे. हा एक पॉईंट आपल्यासाठी लक्षात ठेवायचा. NSO तुम्हाला विचारलं तर NSO सांगायचं 9.2%. आता जर तुम्हाला क्वेश्चन आला वर्ल्ड बँक किती सांगते, तर वर्ल्ड बँकेने 8.3%, काय 8.3% हे त्याच्यामध्ये सांगू. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघू. नेक्स्ट लेक्चर मध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा IMF चा पण आपण एक रेशो काढू IMF चा, कारण की रिसेंटली इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा पण एक रिपोर्ट आला जानेवारीमध्येच. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सुद्धा एक रिपोर्ट आलाय सोशो इकॉनॉमिक आणि इकॉनॉमिकल त्या पर्स्पेक्टिव्हने एक त्यांचा एक रिपोर्ट आहे अनएम्प्लॉयमेंटच्या संदर्भात, तोही आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघू. आणि IMF चे जो प्रेडिकेशन केलेलं आहे आर्थिक वृद्धी दर तो आपण घेण्याचा प्रयत्न करू. ओके, नेक्स्ट खालीपैकी कोणता दिवस भारताचा राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो. आता मी तुम्हाला एक मागे सांगितलं होतं की मानवी तस्करी आपण जर बोलतो याच्यामध्ये, ठीक आहे, तर मानवी तस्करी म्हणजेच आपण काय बोलतोय की ह्युमन ट्रॅफिकिंग. आणि ह्युमन ट्रॅफिकिंग संदर्भित पोलीस स्टेशन जो बनवलं होतं तो कोणाचं नाव सांगतो आपण, येस त्याच्यामध्ये नाव सांगतो आपण उत्तर प्रदेशचा. ठीक आहे, उत्तर प्रदेशचा आपण नाव सांगतो मानवी तस्करी जागरूकता दिन तुम्हाला विचारलाय, तर याच्यामध्ये मेन पॉइंट हा येतो येस काय सांगणार त्याला 12 जानेवारी, जे 12 जानेवारी हा मानवी तस्करी दिन साजरा केला जातो राष्ट्रीय. ठीक आहे, हा प्रोग्राम ऍक्च्युली युनायटेड नेशनने स्टार्ट केला होता आणि आपल्याला माहिती आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 23 मध्ये पण ह्युमन ट्रॅफिकिंगच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. मानवी तस्करीच्या संदर्भात ह्युमन ट्रॅफिकिंग दिन जानेवारी काय येतं त्याचं 11 जानेवारी 11 येईल त्याचं. ठीक आहे, ह्युमन ट्रॅफिकिंग कारण की डे असे असतात, डे आपल्याला लक्षात ठेवायला कधी कधी प्रॉब्लेम होतात, त्यामुळे याच्यासाठी काय रिव्हिजन खूप महत्वाची आहे. कारण प्रत्येकाला आपण काय करतो, आता मला वाटतं आपला हा तिसरा क्वेश्चन असेल जो आपण डे वरती बघतोय, राईट. नेक्स्ट पॉईंट खालीपैकी कोणता दिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातो. युवक दिन विचारला त्यांनी तुम्हाला युथ डे. ठीक आहे, आणि युथ डे आपण कोणाचं नाव लगेच लक्षात येतो आपल्याला, स्वामी विवेकानंद. कोणाचं नाव लक्षात येतो, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद नाव आठवलं काय लक्षात ठेवायचं, योग विद्यापीठ. ठीक आहे, योगा विद्यापीठ कुठं आपल्याला लगेच लक्षात येईल, लॉस एंजल्स मध्ये. ठीक आहे ना, लॉस एंजल्स मध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि याच्यामध्ये आपण काय सांगणार 12 जानेवारी काय बोलणार त्याला, 12 जानेवारी आपण भारताचा युवक दिन म्हणून आपण काय करतो साजरा करतो.
आणि आतापर्यंतची ही 159वी काय होती, 159वी ही जयंती होती. खालीपैकी कोणत्या देशाने नुकताच देशात बालविवाह बाबतचा कायदा, बंदीबाबतचा कायदा संमत केला? लवकर यांना समजलं, दॅट इज कॉल्ड द फिलिपाईन्स. कारण की युनिसेफचा रिपोर्ट आहे. युनिसेफच्या रिपोर्ट कसा फिलिपाईन्सचा 12वा नंबर लागतो, 12वा नंबर लागतो बालविवाहाच्या कायद्याच्या संदर्भात. आणि त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की रिसेंटली त्याचं काय झालेलं लावलेलं आहे. ओके. आणि याच्यामध्ये आपण बघितलं तर बघा, आता जया जेटली समिती काय सांगते, जया जेटली समिती, ज्या समितीच्या रिपोर्टनुसार एक नवीन विधेयक आलंय. त्या विधेयक काय सांगतो, मुलींचं वय 18 आणि मुलांचं वय किती 21. आणि नवीन विधेयक काय सांगतोय, मुलींचं वय 21 मुलांचं वय 21, इक्वॅलिटी फॉर बोथ, म्हणजेच वुमन ॲज वेल एज मेल दोघांचं किती सांगितलंय, 21 वर्ष सांगितलंय. कोणत्या समितीनुसार सांगितलंय, जया जेटली समिती. खालीपैकी कोणता दिवस हिंदी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ठीक आहे ना, हिंदी दिन त्यांनी विचारलंय, कोणता सांगितलंय मी, खालीपैकी कोणता दिवस, जागतिक हिंदी दिन विचारलंय. जगामध्ये हिंदीला प्रोत्साहन देणे, हिंदीचा वाढ करणे हा त्याच्या मागे मेन उद्देश आहे. आणि हिंदी दिवस प्रश्न हा येतो की तोच दिवस का, कारण की कधी मानला जातो, हा 10 जानेवारी, राईट ना. 10 जानेवारीला हिंदी दिवस साजरा केला जातो हिंदी भाषेला चालना देण्यासाठी. काय म्हणणार त्याला आपण, हिंदी भाषेला चालना देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि प्रश्न येतो 10 जानेवारी का. येस, तर आपण काय म्हणणार, 10 जानेवारी 1975 ला नागपूर येथे, कुठे नागपूर येथे आपण बोलू शकतो हिंदी जागतिक हिंदी संमेलन झालं होतं. ठीक आहे ना, जागतिक हिंदी संमेलन कुठं झालं होतं, नागपूरमध्ये 10 जानेवारी 1975 ला. आणि त्या अनुषंगाने आपण 10 जानेवारी काय केलं जातो, जागतिक हिंदी दिन आपण साजरा केला जातो. मित्रांनो कन्फ्युज नका होऊ, कारण की राष्ट्रीय हिंदी दिवस हा वेगळी कन्सेप्ट आहे. काय बोलतो मी तुम्हाला, राष्ट्रीय हिंदी दिवस ही कन्सेप्ट वेगळी आहे. आणि राष्ट्रीय हिंदी दिवस आपल्याला माहिती आहे आपण कधी साजरा करतो, 14 सप्टेंबरला. 14 सप्टेंबरला आपण राष्ट्रीय हिंदी दिवस आपण साजरा करतो. सॉरी, दिसत नसेल तर व्यवस्थित लिहून घ्या, कारण की हा पॉइंट आपल्याला 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस आपण साजरा करतो. कारण की 14 सप्टेंबर 1949 ला, नीट डेट लक्षात ठेवा, 14 सप्टेंबर 1949 ला देवानगरी म्हणजेच हिंदी भाषेचा आपण काय केलेलं आहे, स्वीकार केलेला आहे. हिंदी भाषेचा स्वीकार केलेला आहे. आपल्याला माहिती आहे 8वी परिशिष्ट आहे, 8वी परिशिष्टमध्ये 22 लँग्वेज आहेत. त्या 22 लँग्वेजमध्ये हिंदी भाषेचा सुद्धा काय केला जातो, समाविष्ट केला जातो. आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 ते 351 मध्ये, कोणता 343 ते 351 मध्ये हिंदी भाषा आपण बघू शकतो. हिंदी भाषेला स्प्रेड करणे हा त्याच्या मागे काय असेल, मेन उद्देश असेल. त्यामुळे विश्व हिंदी दिवस 10 जानेवारी आणि राष्ट्रीय हिंदी दिवस तुम्हाला जर विचारला तर आपण सांगू शकतो 14 सप्टेंबर. खालीपैकी कोणाच्या हस्ते नुकतेच ई गव्हर्नन्स वरील 24च्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. मी कोणतं सांगते, ई गव्हर्नन्स तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये नाव काय सांगणार आपण, येस, जितेंद्र सिंह यांच्या हस्ते काय केलेलं आहे, ई गव्हर्नन्स केलेलं आहे. कारण की जितेंद्र सिंह बघितलं तर केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री, काय बनणार त्याला आपण, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री, त्यांना बोलू शकतो आपण डॉक्टर जितेंद्र सिंह. सी ड्रॅगन 2022 हा बहुराष्ट्रीय युद्ध सराव खालीपैकी कुठे आयोजित करण्यात आला, येस, दरवर्षी हा सराव कुठं साजरा केला जातो, दरवर्षी काय सांगणार आपण त्याला, अमेरिका. आणि हा इनिशिएटिव्ह कोणाचा आहे, अमेरिकेचाच आहे. काय म्हणणार त्याला आपण, पॅसिफिक ओशियन, प्रशांत महासागर आपण सांगू शकतो. आणि पाणबुडीच्या प्रशिक्षणासंदर्भात, कशा संदर्भात दिला जातो, पाणबुडीच्या पाणबुडी संदर्भात, या पाणबुडी संबंधी एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पाणबुडी संबंधित एवढं लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये कोण कोण सहभागी झालेला होता, याच्यामध्ये आपण सांगू शकतो USA, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत, जपान,
साऊथ कोरिया, जे USA असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल, भारत असेल आणि साऊथ कोरिया असेल, ते यांचा काय होतं याच्यामध्ये समाविष्ट होता, म्हणून हा क्वेश्चन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघितलं आपण, खालीलपैकी कोणाची नुकतीच एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, काय बोलतो मी, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, ह्या बँकेमध्ये चायनाचे शेअर सर्वात जास्त आहे. सेकंड नंबर शेअर कोणाचे येतात, इंडियाचे येतात, आणि थर्ड शेअर कोणाचे येतात, रशियाचे येतात. म्हणजे चायना ज्याच्याकडचे शेअर जास्त त्याची वेटो पॉवर जास्त असते. उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली, यस काय म्हणतो त्याला आपण, उर्जित पटेल यांची उपाध्यक्षपदी काय नियुक्त केलेली आहे. आणि काय AIIB काय तर मल्टीलॅटरल बँक आहे किंवा बहुपक्षीय बँक आहे. तर एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक यासाठी ती काय करते, लोन इन्फ्रास्ट्रक्चरच्या पायाभूत विकासासाठी किंवा आर्थिक विकासासाठी तुम्हाला काय करत असते, ती मदत करते. भारताच्या निवडणूक आयोगाने किती राज्यांसाठी मी त्यांना विचारलेलं आहे, किती राज्यांसाठी विधानसभा निवडणुकीची नुकताच घोषणा केलेली, काय सांगणार आपण, 5. आणि घोषणा कोणी केली ती, निवडणूक आयोग. निवडणूक आपल्याला माहिती आहे 25 जानेवारी, आपण ती डेट लक्षात ठेवतो, 25 जानेवारी. आणि 25 जानेवारीला आपण नॅशनल वोटर डे म्हणून पण साजरा करतो. कोणी केले हे, इलेक्शन कमिशन. आणि इलेक्शन कमिशन काय आपण बोलतो 25 जानेवारी. आणि 25 जानेवारीला आपण एक्झॅक्ट 1950ला आपण बोलू शकतो की त्याची स्थापना आहे. आणि स्थापना म्हणजेच की ती स्वायत्त घटनात्मक संस्था आहे, घटनात्मक कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे. आणि त्या अनुषंगाने 25 जानेवारी आपण नॅशनल वोटर डे पण साजरा करतो, नॅशनल वोटर डे. आणि यांनी काय केलेलं आता येणाऱ्या 5 राज्यांसाठी घोषणा केली आहे. खालीपैकी कोण नुकताच भारताचा 73वा ग्रँड मास्टर बनलेला आहे, तर त्याचं नाव आहे भरत सुब्रमण्यम. कारण की आपल्याला लक्षातच यायला पाहिजे, म्हणजे ते तुम्हाला विचारतील 71वा, 72वा आणि 73वा. ठीक आहे, तर 72वा आपण बघितलं तर मित्रबा गुहा, काय नाव होतं त्यांचं, मित्रबा गुहा. 71वा तुम्हाला जर विचारला तर संकल्प गुप्ता, काय नाव लक्षात ठेवायचं, संकल्प गुप्ता हा नाव लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला 73 विचारलं तर तुम्ही काय सांगणार, भरत सुब्रमण्यम, हे 73वा त्याच्यामध्ये येते. भारत सरकारने 22 भाषेतील सर्वजण बोलली जाणारी वाक्य सर्वांना शिकता यावी म्हणजे कोणता ऍप लॉन्च केला, यस भाषा संगम. आणि हा कशाचा प्रोजेक्ट आहे, एक भारत श्रेष्ठ भारत, एक भारत श्रेष्ठ भारत ही काय आहे, ही एक योजना आहे. कधी राबवली, सुरुवात कधी झाली, 31 ऑक्टोबर 2015 मध्ये, राईट. आता 31 ऑक्टोबरच का, कारण की 31 ऑक्टोबरला आपण एकता दिवस साजरा करतो. काय करतो, एकता दिवस. एकता दिवस त्याच तारखेला का, कारण की याच्यामध्ये आपण काय बोलतो, सरदार वल्लभभाई पटेल यांचा काय असतो, जन्मदिवस असतो. आणि भाषा संगम म्हणजेच काय, भारतीय राज्यघटनेमध्ये जी 8वी परिशिष्ट दिलेली आहे, त्या 8वी परिशिष्टीमध्ये आपण काय सांगतो, 22 भाषा आहेत. त्या 22 भाषांसाठी त्यांनी एक ऍप लॉन्च केलेला आहे. त्या लॉन्चचा मेन उद्देश काय, भाषा संगम. आणि त्या ऍपला काय बोलतात, भाषा संगम. भारत सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार आत्मनिर्भर भारत रोजगार योजना या योजनेच्या लाभार्थींच्या संख्येच्या बाबतीत कोणते राज्य पहिल्या क्रमांकाचे आहे, काय बोलणार त्याला आपण, महाराष्ट्र इज अ लीडिंग नंबर 1. कशा संदर्भात आहे, आत्मनिर्भर भारत रोजगार योजना. म्हणजे असा राज्य की त्या राज्याने जास्तीत जास्त रोजगारांची नोंदणी करून घेतली, रोजगार दिले ते नाही पण रोजगारांची नोंदणी करून घेतली आणि जास्तीत जास्त रोजगार देण्याचा प्रयत्न केलाय, दॅट इज कॉल्ड द आत्मनिर्भर भारत. कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण एक बघितलं होतं की आत्मनिर्भर भारत कोणत्या वर्षासाठी पहिला आपण बोलू शकतो वर्ड नेमण्यात आला होता, कोणत्या डिक्शनरीने. ठीक आहे, नेक्स्ट. खालीपैकी कोणाला ICCने नोव्हेंबर 2021 चा प्लेयर ऑफ द मंथ म्हणून घोषित केलेला आहे, येस प्लेयर ऑफ द मंथ सांगितलं आपण, डेव्हिड वॉर्नर. 2021 चा हॉकी पुरुष ज्युनियर विश्वकप खालीपैकी कोणत्या देशाला आयोजित करण्यात आला, कोणता सांगतो, विश्वकप वर्ल्ड कप सांगतोय आपण हॉकी संदर्भात, भारत आहे. हॉकी पुरुष ज्युनियर विश्वकप सांगतो तुम्हाला, भारत आहे. खालीपैकी कोणता दिवस नुकताच भारतात राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो, कारण राष्ट्रीय पक्षी दिन हा आपण डॉक्टर सलीम अली, ठीक आहे ना, डॉक्टर सलीम अली यांचा जन्मदिवशी आपण हा साजरा केला जातो. आणि डॉक्टर सलीम अली यांना आपण काय बोलतो, भारताचा यस बर्ड मॅन, पटकन सांगा, भारताचा बर्ड मॅन म्हणून त्यांना आपण बोलतो. आणि डॉक्टर सलीम अली अभयारण्य, ठीक आहे ना, डॉक्टर सलीम अली अभयारण्य किंवा पक्षी अभयारण्य तो कुठे आहे, का सांगणार आपण, गोव्याला आहे, राईट. आपण काय सांगणार, हा पक्षी अभयारण्य कुठे येतो, गोव्यामध्ये येतो. कोणता,
सलीम अली. काय म्हणलं त्याला 12 नोव्हेंबर, आणि यांना पद्मभूषण सुद्धा भेटलेलं आहे. त्याच्यानुसार आपण राष्ट्रीय पक्षी दिन साजरा करतो. केंद्रीय पर्यावरण मंत्री 2021 सालचा फॉरेस्ट सर्व्हे रिपोर्ट. आता या रिपोर्ट नुसार तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेत. एकूण 2661 स्क्वेअर किलोमीटरची वाढ झालेली आहे. त्याच्यानं महाराष्ट्राची वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादन यात एकूण 20 चौरस किलोमीटरने वाढ झालेली आहे. तर दोन्ही स्टेटमेंट आपण काय बोलू शकतो, राईट आहे. वन आच्छादनच्या बाबतीत तुम्हाला जर विचारला सर्वात जास्त आपण काय सांगणार, MP मध्य प्रदेशचा याच्यामध्ये नंबर येतो. म्हणजेच वन आच्छादनच्या बाबतीत आपल्याला जर विचारला तर म्हणजे दोन्ही स्टेटमेंट काय येतो आपल्याला बरोबर येतो. 2021 मध्ये फॉरेस्टमध्ये सर्वात जास्त वाढ झालेले राज्य कोणते असतील तर आपण काय सांगणार, आंध्र प्रदेश असेल, त्याच्यामध्ये तेलंगणा असेल, म्हणजे टॉप आपण सांगू शकतो आंध्र प्रदेश होतो. ठीक आहे, म्हणजे तेलंगणा असेल, ओडिसा असेल, त्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचा एक हे येतो की आच्छादनामध्ये किती वाढ झाली, किती घट झालेली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण सांगतो नंदुरबार किंवा आपण गडचिरोली त्या भागामध्ये सांगू शकतो की वनामध्ये वाढ न होता घट झालेली. पण ओव्हरऑल जर आपण पर्स्पेक्टिव्ह बघितलं तर भारताचा 24.62% एवढा वनक्षेत्र आहे. आणि ऍक्च्युली किती बोलत जाते, 33% वनक्षेत्र जर असेल तर 33% वनक्षेत्राला काय बोलत जाते, तो एक प्रॉपर मेंटेनन्स आपण बोलतो की इन्व्हायरमेंटला मेंटेनन्स करून वनक्षेत्र वाढलेलं आहे. तर आपला भारताकडे किती आहे, 25च्या अराउंड मध्ये येतो. भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यास मान्यता देणारा देश कोणता, त्याला काय बोलणार, फिलिपिन्स. आणि फिलिपिन्स कुठे येतो, साऊथ चायना सी मध्ये. आणि फिलिपिन्स हा ऍक्च्युली चायनाचा कोणी दुश्मन आहे. आणि चायनाचा दुश्मन म्हणजे भारताचा पण काय झाला, तो दुश्मन तर नाही बोलता येणार. ब्राह्मोस जो आहे तो आपण ऑलरेडी फिलिपिन्सला देतोय, कारण की फिलिपिन्सच्या काही भागावरती चायना काय करते, कब्जा करायचा प्रयत्न करते. आणि हा तेवढा आपण पॉलिटिकल हिस्ट्रिकॉन नाही द्यायचं. आपण फक्त एवढंच बोलणार की ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा पहिलाच देश कोणता असेल तो फिलिपिन्स असेल. केंद्रीय वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच 8 प्रवाशांपर्यंत प्रवास करणाऱ्या गाड्यांसाठी कोणते नियम केले आहेत. म्हणजेच 4 एअरबॅग्स, 5 एअरबॅग्स आणि आपण सांगू शकतो 8 एअरबॅग्स. ऍक्सिडेंट झाल्यानंतर इमर्जन्सी तुमचे एअरबॅग्स ओपन होतात ना, ऍक्सिडेंट म्हणून माणसाचा मृत्यू होत नाही, हा त्याच्या मागे मेन उद्देश. तर काय सांगणार आपण, किमान 6 एअरबॅग्स लावणे का असेल बंधनकारक असेल. किती असेल, किमान 6 एअरबॅग्स लावणे. नवीन नियमानुसार 6 एअरबॅग्स लावणे का असेल कंपल्सरी असेल. तर आज आपण हे 50 क्वेश्चन का बघितले आणि ते खूप असे फास्ट बघितले ह्याच्यासाठी की हे फक्त एक रिव्हिजन बेसची आपली एक थिअरी होती. म्हणजे आपण हे 50 क्वेश्चन तुम्हाला माहिती असेल की आपले 5 दिवसाचे जे लेक्चर होते त्याचे 50 क्वेश्चन आहेत. आणि आपण प्रत्येक क्वेश्चनला आपण 10-10, 15-15 क्वेश्चन घेतो. ते 50 क्वेश्चन घेण्यामागचा लॉजिक हा होता की एक वीकला तुम्हाला किती रिप्रोड्यूस होते, याची रिव्हिजन नसेल झाली तर तो लेक्चर बघून त्याची रिव्हिजन नक्कीच होईल. आजच्या लेक्चरची PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाठवेल. जर तुम्हाला 8 नंतर आली नसेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला त्याच्यावरती आजच्या लेक्चरची PDF मी तुम्हाला पाठवून देईल. उद्या म्हणजे सोमवारी जेव्हा पण आपला डे असेल तेव्हा मॉर्निंगलाच आपला सेशन असेल, लाईव्ह सेशन असेल, नवीन क्वेश्चन्स असतील. आणि मी प्रत्येकाला सांगेल का ज्यांनी TNA जॉईन चॅनल केला नाही त्याची जॉईन करा आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला काय होईल त्याचा फायदा होईल. उद्या सेम टायमाला म्हणजेच 8 वाजता त्याच्या संदर्भात टायमाचं काही जर शेड्यूल चेंज झालं तर मी तसं तुम्हाला मेसेज करेल. भेटूया आपण उद्या सेम टायमाला. थँक्यू, हॅव अ नाईस डे. जय हिंद.